कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते धान उभे विटेवरी दजते जान उभे विटे बरी सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते जान उभे विटे बरी करकटावरी ठेवूनिया मॉनिटर ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया ठेवूनिया करकटावरी देवोनिया देवोनिया करकटावरी देवोनिया हरी देवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान हेची धान आवडे निरंतर हेची धान हेची धान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान हेचे ध्यान ए मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी हो कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळावो कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो कंठी सुब्रमणी विराजित कंठी सुब्रमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हो आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळावो कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो आवड निरंतर हेची जान आवड निरंतर हेची जान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पिता
आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हरि जय जय विठोबा रखुमाई हरी हरी जय जय विठोबा रखुमाई श्रोते मंडळी सर्वांनी टाळी वाजवा हरी जय जय हरी जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय 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 विठोबा रखुमाई हरि जय टाळ टाळ हरि 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 जय हो हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई
पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मनवी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बापर खुमा देवी वरा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वरा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे दिल पापे जन्मांतरिचे जळतील पापे जन्मांतरिचे
जावे वनांतरा न लगते सायास जावे वनांतरा लगते सायात जावे बनातरा सुखे तो घरा नारायण नारायण सुखे तो घरा नारायण वो नारायण हे सुखे येतो गरा नारायण नारायण सुखे येतो गरा नारायण नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आईत बैसोनी करा एक हे चित्त आवडी अनंत आळवावा आळवावा आवडी अनंत आळवावा आळवावा आवडी अनंत आळ बाबा आळ बाबा आवडी अनंत आळ बाबा आळ बाबा हे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ सर्व काळ 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 याविने अनिक अस्तापै साधन गावीन अनिक असता पैसा धन हरी वाहतसे आन विठोबाचे विठोबाचे वाहतसे आन विठोबाचे विठोबाचे वाहत सयान विठोबाचे विठोबाचे वाहत से आन विठोबाचे विठोबाचे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुने तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे घेतो येथे शहाणा तो धनी घेतो येथे घेतो येथे धनी घेतो घेतो येते घेतो येते शहाणा तो धनी घेतो येते घेतो हे येते न लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे न वनांतरा लगती सायास जावे वनांतरा लगती सायास जावे वनांतरा हरी सुखे तो घरा नारायण नारायण सुखे येतो घरा नारायण नारायण हा हे सुखे येतो घर नारायण नारायण सुखे येतो घर नारायण नारायण कुमारी. बालकुमारी हात वर करा, टाळी वाजवा जरा. ज्याला देवानं हात दिले ते हात वरती करा आणि बोला जय कुमार 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 कुमारी जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी
नमः
नाम संकीर्तन साधा जळती पापे जन्मांतरी न लगती साया सुखी नारायण हाय नारायण आवडी राम या वाहतसे आन विठोबाची कामनी सोपी आहे सर्व शहाणा तू धनी घेत असे न लगती सायास
जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण विठ्ठला विठ्ठला विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण प्रस्तुत प्राप्त स्थळी पावन अशा भूमीमध्ये कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला मंग देवमान्य देशमान्य जगमान्य आणि शास्त्रमान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा नामाचं महत्व सांगणारा 6 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठाला असो कार्यक्रमाला कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर कार्यक्रम हा किमनिमित्त आहे हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं. ते कर्तव्य मी धावत्या वेगामध्ये पार पाडतो. आजची कीर्तन सेवा म्हणजे IPL चालू आहे. हां आहे का नाही. कमी वेळेत जास्त रन काढायचे बॉल कमी राहिले आहे का नाही. पण तरी पण मॅच आपल्याला जिंकायची एवढं लक्षात ठेवा. हां आणि जिंकणार आहोत. त्याचं कारण आहे साथीदार खेळाडू असे असल्याच्या नंतर मॅच हारणं कुठं कठीण जाईल का महाराज. हां आहे का नाही. चला गेली 37 वर्षापासून 67 वर्षापासून हनुमान मंदिर वर्धापन दिनानिमित्त आपण अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. श्री क्षेत्र केपानगर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सकल संताच्या चरण स्पर्शानं आशीर्वादानं भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचं 67 वर्षापासून आपण आयोजन करत आहात. सप्ताहाचं स्वरूप पाहिलं तर असं वाटत नाही केपानगरमध्ये कीर्तन चालू आहे. असं वाटतं कुठंतरी पंढरपूरला माझ्या पांडुरंगाच्या रावळात कीर्तन चालू आहे का काय अशी प्रचिती इथं येते आहे. त्याचं कारण आहे सगळ्या जणाच्या अंतःकरणातला भाव जो असतो ना भक्तीचा सार जो असतो ना तो या ठिकाणी येतो तेव्हा ही रंगदेवता निर्माण होत असते. लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण गावकऱ्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ज्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या संत सज्जनाची सेवा माझ्याकडे आली आहे तुमच्यासारख्या मायबाप श्रोत्यांची सेवा मला आज घडती आहे. असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे मोठे गुरुबंधू वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ श्रेष्ठ एक नेतृत्व आमच्या सर्व कलाकारावरती कीर्तनकारावरती जे अगदी मोठ्या भावासारखं प्रेम करतात असं आपल्याच गावातलं एक अनमोल रत्न वारकरी संप्रदायाला जे लाभलेलं आहे असे हरिभक्तपरायण योगेश महाराज आव्हाड बाबांच्या सानिध्यातून ही सेवा मला मिळाली आहे. आणि मी सांगतो बाबा आम्ही नवीन पिढीतले कीर्तनकार आहेत. कोणाचा आदर्श घेऊन कीर्तन करतो योगेश बाबासारख्या व्यक्तींचा आदर्श घेऊन कीर्तन करतो. कारण मायबाप जसे असतात तसं लेकरू निवडतंय. तसं वारकरी संप्रदायातले आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती हे आपले मायबापच आहेत. पण ते परंपरा जपणारे असावात. हां परंपरा जपणारे असावा म्हणून योगेश बाबांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर ज्यांच्या गाण्यानं वादनानं आपण मंत्रमुग्ध झालात. मंत्रमुग्ध म्हणजे फक्त समाधीच लागायची राहिली होती बाबा. मला त्यातलं जास्त काही कळत नाही बरं का येत नाही पण ते कळतंय महाराज काय चाललं ते कळतं. अक्षरशः या दोनही गुरुजींचा स्वर लागत होता. विकासदादांचा धा पडत होता. ते पखवाज वाजत होता. अक्षरशः माझ्या अंगावरती काटा उभा राहिला दादा. डोळे भरून आले माझे. त्याचं कारण सांगतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय सरस्वती माता आणि गुरुदेवावरती तुमची असलेली निष्ठा आणि त्या निष्ठेचं हे फळ आहे. हे फळ आहे. स्वर लागावा
इकडं अंगावर काटा उभा राहावा, ही साधनेतली ताकद आहे. म्हणून आदरणीय आमचे संगीतरत्न भजन भीष्म आदरणीय प्रकाश महाराज कातकडे गुरुजी, वा वा. लोकाला टाळ्या वाजा म्हणायची गरजच नाही गुरुजी. आणि गुरुजींच्या गाण्यानं 7 दिवस तुम्ही मंत्रमुग्ध होणार आहात, ही तुमच्यासाठी पर्वणी आहे. आणि त्यांच्याचबरोबर आमचे आदरणीय संगीत अलंकार वारकरी संप्रदायातलं एक अनमोल रत्न भजन सम्राट आमचे किशोर बाबा, बाबाच्या चरणात सुद्धा नतमस्तक होतो. आणि इकडे ज्यांचा मृदंग ऐकणार आहात तुम्ही 7 दिवस, असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक, ज्यांना मृदंग महर्षी ही पदवी लागेल गड्या. त्याचं कारण सांगतो गुरुजी. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या 4-5 राज्यात कीर्तन केले. पण मी सांगतो विकासदादा, नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही. जसं ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त, निवृत्तीनाथ दादा सारखे भक्त पांडुरंगाला मिळावेत, हे पांडुरंगाचं नशीब आहे. तसं तुमच्यासारखं अनमोल रत्न वारकरी संप्रदायाला लाभावं, हे आमच्यासारख्याचं नशीब आहे. आमच्यासारख्याचं नशीब आहे विकासदादा. मी सांगेल, आमच्या विकासदादाचा मृदंग वाजत नाही, विकासदादाचा मृदंग साक्षात बोलतोय. हां, बोलतोय. आणि पाहणं, हातातली स्पष्टता, हातातला तो गोडवा, हातातला स्पीड, असं वाटतं फक्त ऐकतच राहावं. पण नुसतं तुमचंच ऐकत राहावं तर जाताना आम्हाला डिझेलला पैसे कोण देणार नाही मात्र. त्यामुळं आमचं पण थोडं ऐकत राहावं. हां, त्याच्यामुळं ऐका हे असं आहे. आणि मला अजून एक सांगावं असं वाटतं गुरुजी, ही सगळी मंडळी आहे ना, असं वाटतं तुम्हाला मी गाडीत घेऊन फिरावा. पण मग 2-4 कीर्तनं एकत्र केले तरी यातला एक सुद्धा यायचा नाही माझ्या एका कीर्तनाला महाराज. हां, कारण 24 कॅरेटचं सोनं आहे महाराज, 24 कॅरेटचं सोनं. म्हणून आदरणीय नाशिक जिल्ह्याचं रत्न आमचे विकासदादा बेलुकर दादा, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या पांडुरंगाकडे, ज्ञानोबारायांकडे तुमच्यासाठी एक मागणं मागतो सर्वांसाठी. तुम्हाला माझ्या पांडुरंगानं 100 वर्ष आयुष्य द्यावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमची तिघाची कला अशीच टिकून राहावी, याच्यापेक्षा देवानं आयुष्यात काही देऊ नये. म्हणून ऐका. आणि इकडे विनेकरी बाबा आमचे हरिभक्त परायण उद्धव महाराज, तुमच्यासुद्धा चरणावर नतमस्तक होतो. आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, आपल्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील नामवंत चॅनलसुद्धा एक यूट्यूब चॅनल भगवंत मराठी, हां बरं का, सुंदर चॅनल आहे. घरी गेल्यावर ते बटन दाबा, घंटी वाजा चॅनलची. हां हां, हे लक्षात असू द्या. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे अशी सेवा करायची. पहिला दिवस तुम्हाला जाणून देत नाही, पण थोडा वेळ कमी आहे, त्याच्यामुळे सर्वांचाच नामोल्लेख करणं थोडं शक्य नाही. तरी पण मी जेवढे नावं माझ्यापर्यंत आले ते तुमच्या पुढे मांडतो. ज्यांचं आज संतपूजन आहे, ज्यांच्या घरी सुंदर असं भोजन झालं, भूक लागलेली, प्रवासानं दुःखित झालेला आत्मा ज्यांच्या घरी गेल्याच्या नंतर शांत झाला, असे आपल्याच गावातलं रत्न आदरणीय श्री संपत भाऊ पांडुरंग सानप, महाराष्ट्र पोलीस आहेत, रिटायरमेंट झालेली आहे, भारत मातेची सेवा केलेली आहे. त्यांचे चिरंजीव श्री संदीप भाऊ संपत सानप, महाराष्ट्र पोलीस, आणि सचिन भाऊ संपत सानप RTOमध्ये ते सुद्धा देशसेवा करत आहेत. आणि त्यांच्याचबरोबर आपल्याच गावचं एक रत्न आदरणीय सरपंच किशोर भाऊ कातकडे सरपंच साहेबसुद्धा उपस्थित आहेत. म्हणून तुमच्या सर्वाच्या चरणावर नतमस्तक होतो. इकडे लाडक्या बहिणी पण उपस्थित आहेत. हां हां, अन्नदाते होते, मी जेवढे सांगितले ते अन्नदाते होते. आणि आजचं जे संत पूजन आहे श्री हनुमान भीमाजी सानप, बरोबर ना, हनुमान भीमाजी सानप यांचं संत पूजन आहे. म्हणून या सर्व दात्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. अन्नदान सप्ताहामधले देणगी हे कुणाच्या नशिबात नाही. शास्त्र सांगतं अन्नदाने दृढायुष्य, ज्याच्या हातून अन्नदान घडतंय ना त्याला आयुष्य जास्त मिळतं बरं का. म्हणून अशा सर्व संत सज्जनाच्या मायबापाच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल मुद्दा एकच आहे, माणसाने जन्म घेतला, माणसाने नामसाधना करायला विसरायचं नाही. ऐका, वारकरी संप्रदायानं काही नियम घालून दिले परंपरेला दादा. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा. का असावा? पहिल्या दिवशी नामाचं महत्व कळालं, राहिलेले 6-7 दिवस तुम्ही नामस्मरण करताल, टाळी वाजवताल,
मग जागरच्या दिवशी मागणीपर अभंग असावा का? तुम्ही केलेल्या नामस्मरणाचं फळ देवाकडे मागण्याचा तुमचा अधिकार असतो आणि शेवटच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचा उच्चार. म्हणून त्या परंपरेनुसार नामाचं महत्त्व सांगणारा अभंग निवडला आहे आणि सर्वांच्या पाठातला आहे जवळजवळ तो. मग याचा अर्थ असं नाही सोपा घेतला म्हणून मला अवघड अभंग येत नाही का, तसं नाही. मला अनुभव येतं. बऱ्याच जागेवर अवघड अभंग घेतले, लोक मंडपाच्या बाहेर निघलं बोटचं कीर्तन डोक्यावरूनच गेलं, डोक्यावरून. हां, दुसरा म्हणला तू आहे तर डोक्यावरून गेलं, मला काही मेळच लागला नाही. तुला तो बायकोचा मेळ लागा ना, मोकावा मेळ लागायचा, माझा मेळ कधी लागायचा? हां, म्हणून ऐका, सर्वाच्या पाठातला आहे. पाठातला नसेल कानपाठातला असेल, ऐका. नामसंकीर्तन साधन पै सोपे. हां, एवढं सोपं साधन आहे जगाच्या पाठीवर. नाम साधन इतकं सोपं साधन कोणतंच नाही, कोणतंच. इतकं सोपं आहे. पण नाम साधने वाचून जर तुमचा देह जीवन जर बाजूला राहत असेल, नाही तरी गेला जन्म वाया, वायाला गेला जन्म. बरं, एवढी सोपी साधन आहे. लाडक्या बहिणी ऐका, नामसाधना करायची, टाळी वाजायची. आणि जर का टाळी वाजली नाही, नामस्मरण केले नाही, हप्तेच पडत नाहीत, हप्तेच पडत नाहीत. मग हप्ते बंद झाल्यावर काय शिल्लक राहिले? सप्ते, दुसरं काय आहे का नाही? सप्तेच फक्त. मग ऐका, किती सोपी साधन आहे. तुम्ही ऊस खुरपायला गेल्या, ऊस खुरपायला गेल्या, किती सोपं आहे. सोपं सोपं सांगतो. हातामध्ये खुरपं घेतलं, हां, फक्त नवऱ्याकडे बघून बिंगायचं नाही खुरपं, तेवढं ध्यानात धरा. ऊस खुरपायचा सोपं आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. किती सोपं आहे. कुठं तुम्हाला फॉर्म भरावा लागला का? जाऊन परीक्षा द्यावी लागली का? नाही. तरी पण मुखातून नामस्मरण निघत नाही. त्याचं कारण पाप आडवं येतंय. अजून सांगू, तुम्ही भाकरी थापायला बसल्या, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. किती सोपं आहे. मुखातून नाम निघत नाही का? अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठावोय. एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं पुण्य लागतंय. एकदा मुखातून विठ्ठल रामकृष्ण हरी तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. तेव्हा या विठ्ठले वा वा. कृपा केली, वा वा. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी वा वा. आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, वा वा वा. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. वा वा वा. हां? एका जन्माचं नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. गुरुजी, तुमच्या पुढे नाटकं करणं शोभत नाही, पण हानतो शाने गुलशिक. हा, तुमच्या पुढं काय म्हणावं महाराज? हा, गुरुजीचा स्वर लागला की असा इथं भेटतोय. साक्षात रंगदेवता उभी राहते. कवा कवा असे टाळकरी कीर्तनात असतात, असं वाटतं कोरोनाची साथ पुन्हा वापस आलेली जमन, पण यांची साथ नको. अहो, माग या 8 दिवसात, मागच्या 8 दिवसात परभणीला गेलो कीर्तनाला.
त्या गायकाची साथ ऐकली असं वाटलं फाशी घ्यावा मांडपाला मी, पण जिवंत मागं जाऊ नये. म्हातारे टाळकरी उभा राहिले आणि ज्याच का म्हाताऱ्यानं माझ्या तोंडाकडे बघून स्वर लावला महाराज. हा माझ्या तोंडाकडे बघून हरी म्हणलं घरी जगून द्या म्हणलं, आम्हाला जगून द्या. हा माझ्या थोबाडाकडे बघून माणसं मेल्यावानी स्वर लावतो महाराज. पण ऐका असे स्वर लागणं कुणाच्या प्रारब्धात आहेत. हा मुद्दा इतकाच आहे, नामसाधना. नामसाधना एवढी सोपी आहे तरी सुद्धा नाही करणं होत, पाप आडवं येतंय, त्याच्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतंय. आता आमचे पुरुष मंडळी बघा बाबा, पुरुष मंडळी, हा तुम्ही ड्रायव्हिंग करताना सुद्धा नामस्मरण करू शकता. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. किती सोपं आहे, अवघड काय आहे गुरुजी? नाही नाही नाही, तुम्ही तंबाखू मळीतानी सुद्धा नामस्मरण करू शकता. हे बघा, विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. लाला समच आली पाहिजे तर, हा ते समीव आलं पाहिजे तेव्हा त्याच्यात मजा आहे महाराज. हा येडा लाला तोंडात गेला पाहिजे महाराज, हाय का नाही, तेव्हा मजा आहे त्या नामसाधनेत. काय म्हणायची, पण नाही नामस्मरण करणं होत. त्याचं एक सुंदर उदाहरण सांगतो गुरुजी, ऐका. माझ्यापेक्षा आपण सगळे विद्वान आहात. जेव्हा वाल्मिकाची आणि नारदाची भेट झाली विकास गुरुजी, ऐका, वाल्या कोळ्यानं नारदजीला अडवलं. चला काढा म्हणले जवळ काय ते. नारद म्हणले आमच्या जवळ काही नाही. नाही असं थोडंच आहे म्हणले. प्रवासाला निघालात, प्रवासाला निघालेला माणूस मोकळा नसतो. नारदजी म्हणले बघा बा तुम्हाला काही सापडलं तर. सगळं चापलांग. नाही म्हणले कुठंतरी तुम्ही ठेवलेलं असेल धन, मला ते धन तुम्ही द्या. प्रवासात निघलात. नारदजी म्हणले नाही. मग त्याच्यानंतर वाल्याने विचारलं तुम्ही नेमकं करत काय असता? ते म्हणले मी कीर्तन करत असतो. हा मग कीर्तन करा इतकं तर कोणाकडंच नाही म्हणले. मग म्हणजे ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला समजलं नाही ते जेवायला टाइम हव्या, बाकी काय नाही. हां ऐका, मग जवळ काहीच नव्हतं. शेवटी नारदजीनं म्हणावं ऐका, एवढं पाप करता कोणासाठी करता? कोणासाठी म्हणजे माझ्या बायकोसाठी, माझ्या लेकरासाठी करतो. तुम्ही पाप जरूर करा, पण ते पापात कुणी भागीदारी होणार असलं तर त्यांना विचारून या. तुमचं पाप कुणी वाटून घेणार असेल या विचारून. वाल्या पळत गेला, माझं पाप कुणी वाटून घेईल का? नाही नाही. प्रपंच, घरातल्या माणसाची उपजीविका भागवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही पाप करून आणलं तरी आम्हाला घेणं देणं नाही, आणि पुण्य करून आणलं तरी सुद्धा नाही. आमचं पोट भरणं आम्हाला महत्त्वाचं. तुमचं पाप आम्ही वाटून घेऊ शकत नाही. वाल्या वापस आला. माझं पाप कुणी वाटून घेत नाही, आता काय कारण, आता काय करावं? तेव्हा नारदानं म्हणावं आता याला एकच पर्याय. काय? तुम्हाला राम राम म्हणावं लागेल. वाल्यानं बसावं. ऐका, मग मला एका प्रश्नाची गुरुजी शंका आहे. वाल्याच्या मुखातून मरा मरा हा शब्द निघत होता, राम निघत नव्हता. विकास गुरुजी असं काय अवघड हो? मरा जिथं मुखातून शब्द निघतोय तिथून राम मुखातून निघत नाही. शंकाच आहे ना. मरा, रातला फक्त मच्या अगोदर घ्यायचा आहे राम. मरा म्हणता येत आहे पण राम मुखातून निघत नाही. एवढं काय अवघड आहे त्याच्यात? तरी सुद्धा वाल्याच्या मुखातून राम निघत नव्हता, मराच निघत होतं. त्याचं कारण सांगतो. राम मुखातून निघण्यासाठी पुण्य लागतंय, ते पुण्य वाल्याकडे नव्हतं, म्हणून त्याच्या मुखातून मरा हा शब्द निघत होता. राम मुखातून निघण्यासाठी पुण्य लागतंय. पण मरा 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 मराचा रामा रामा झाला, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिण्याचा अधिकार वाल्याला प्राप्त झाला नामसाधनेनं. एवढं पाप कोणी केलंय का? आपण पाप करून करून काय करतो? 2 कोंबड्या चोरून आणतो, संपलं आपलं पाप, आहे का नाही? एखाद्याचा बुकुड चोरून आणतो. अहो एका माणसाने तर बुकुडच चोरून नेला. त्या बायकोनी शेळी आणली तिच्या आईकडून, ह्यो दारू पिऊन आला रात्रीचाच. महिला मंडळी, शेळ्यात जितका जीव असतो तितका कोणात असतो का? जो लेकरात जीव नाही तेवढा शेळ्यात जीव. हां, घरातली डाळ पाहुणे आल्यावर बाहेर निघत नाही, त्या बोकडाला खायला डाळ बाहेर निघते, आणि त्या शेळीला खायला दूध द्यावं म्हणून.
एक जण दारू पिऊन आला. ते म्हणला मंगल मंगल हे बोकुड दे म्हणला मला पार्टीला. मंगल म्हणले हा मायकून शेळी आणलेली, मी काय मोकळी आहे का? हा नसते देत घेऊन जाईन म्हणला एक दिवस. हे रातचं फुल दारू पिऊन आलं गुरुजी. घरी आलं खैर बांड पाठीवर टाकून घेऊन गेलो. आणि दारू उतारल्यावर सकाळी आलं, रातभर पार्टी केली. दारू उतारल्यावर आलं तर तेच बोकुड याला वाट्यावर जे घालीत होतं. हे घाबरलं ना. ए मंगल इकडे इकडे इकडे. मंगल धावतच आली. काय हे बोकुड इथं कस काय? ती म्हणली तुमचं जाऊ द्या, मग अगोदर सांगा. तो जाऊ दे, हे इथं कस काय? नाही तर मग बीपी वाढायला लागला म्हणून. तुमचं जाऊ द्या म्हणली. रात्री दारू पिऊन तुम्ही झुलत आलात 1:30 वाजता आणि आपलं काळं कुत्रं पाठीवर टाकून कुठं घेऊन गेलात म्हणली. तुम्ही ये रातभर कुत्रं खाल्लं महाराजाने रात्रभर. हा मग ऐका, माझा मुद्दा इतकंच आहे. 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिण्याचा अधिकार झाला नामसाधनेमुळे. आणि ऐका, भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. ज्याच्या हातात या पृथ्वीचा लय आणि सहार आहे त्या महादेवानं रामाचं भजन करावं. गुरुजी मुद्दा इतका आहे, महादेवाला सुद्धा नामसाधनेचं महत्त्व कळालं, आपल्याला का कळू नये? का कळू नये? महादेवाकडे राम हे 2 अक्षर कसे गेले मला हे सांगायचं दृष्टांतून पुढं चालायचंय. महादेवानं राम नामाचा जप का केला सांगा. वाल्मिकानं किती कोटी श्लोकाचं रामायण लिहिलं? आत्ता सांगितलं 100 कोटी श्लोकाचं. त्या 100 कोटी श्लोकामुळे विकास दादा तिघात भांडणं लागले गुरुजी. कुणात? देवामध्ये, दानवामध्ये आणि मानवामध्ये. हे आमचे. महादेवानं राम नामाचा जप का सुरू केला? रामनाम महादेवाकडे कसं गेलं? हे 2 अक्षर. हे तिघच्या तिघ गेले महादेवाकडे. म्हणले आमच्यात भांडणं लागले का? 100 कोटी श्लोकाचं रामायण वाल्मिकानं लिहिलं. देव म्हणले हे रामायण आमचं आहे. महादेव म्हणले कशावरून? अहो रामप्रभूने अवतार घेतला म्हणले, तो देवाच्या रूपानं घेतला म्हणून हे रामायणातले 100 कोटी श्लोक आमचे. मानव म्हणले रामप्रभूनं देवाच्या रूपानं जरी अवतार घेतला तरी ते मानवाच्या रूपानं अवतीर्ण झालेत ना, म्हणून 100 कोटी श्लोक आमचे. दानव म्हणले ते जरी देवन मानव असले आम्हाला घेणं नाही म्हणले, आमची भावकी सुद्धा त्यांना विरोध करायला होती म्हणून 100 कोटी श्लोक आमचे आहेत. भावकी माहिती आहे ना तुम्हाला? हा भांडणं लागली. महादेव म्हणले थांबा, शांत व्हा, आपण योग्य ती वाटणी करू. राम नाम महादेवापर्यंत कसं केलं मला एवढं सांगायचं. गुरुजी ऐका, महादेवाने अशी सुंदर वाटणी केली, ज्याचं गणित तयार आहे ते जरा थोडं डोळे उघडा हा आणि नीट पहा माझ्याकडे, मला उत्तर द्यायचं. महादेवानं 100 कोटी श्लोकाची अशी वाटणी केली, त्यातले 33 कोटी श्लोक देवाला दिले, 33 कोटी श्लोक दानवाला दिले, 33 कोटी श्लोक मानवाला दिले. खाली किती कोटी राहिले? 1 कोटी. 100 कोटीवरून 2 वर यायचंय आपल्याला, 2 अक्षरावर 1 कोटी राहिले. 1 कोटीतले महादेवानं 33 लाख देवाला दिले, 33 लाख दानवाला दिले, 33 लाख मानवाला दिले. खाली किती राहिले? 1 लाख राहिले गुरुजी. 1 लाखातले 33,000 देवाला दिले, 33,000 दानवाला दिले, 33,000 मानवाला दिले. खाली किती राहिले? 1,000. 1,000तले 300 देवाला दिले, 300 श्लोक दानवाला दिले, 300 श्लोक मानवाला दिले. खाली किती राहिले? 100. 100तले 33 श्लोक देवाला दिले, 33 दानवाला दिले, 33 मानवाला दिले. खाली किती राहिले? 1. आता 1 श्लोक 3 जणात कसा वाटायचा? हे नेलं की तलवारीन कुऱ्हाडी बाहेर काढल्या, फाडूनच काढीन, तोडूनच टाकीन, आम्हाला पाहिजे. मग ऐका, महादेव म्हणले भांडणं करू नका. तो 1 जो श्लोक होता ना विकास दादा, तो 32 अक्षराचा होता, अनुष्ठुप छंदातला. गीतेमध्ये जसं त्रिष्ठुप छंद आणि अनुष्ठुप छंद असतात ना, तसा अनुष्ठुप छंद हा 32 अक्षराचा असतो. जसं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामका पांडवाश्चेय किम कुर्वत संजय, असे 32 अक्षर असतात. महादेव म्हणले भांडू नका. ते 32 अक्षर एक एक अक्षर बाजूला केलं. आता 32 अक्षराची वाटणी केली. कशी? 10 देवाला दिले, 10 दानवाला दिले आणि 10 मानवाला दिले. खाली किती राहिले? 2. आता 2 अक्षराची वाटणी तिघात कशी करायची? मग हेच म्हणले महादेवा आता पर्याय संपला. म्हणले आता काय करायचं? या सर्वाच्या सहकार्यानं राहिलेले 2 अक्षर महादेवाला दिले. त्या 2 अक्षराचं नाव आहे राम. तेव्हा रामनामाचं भजन सुरू केलं. हा, महादेवानं सुद्धा रामनामाचं भजन करावं आणि रामानं सुद्धा महादेवाच्या नामाचं भजन करावं. का? देवाच्या नामामध्ये
एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं पाप जाळण्याची ताकद त्या देवाच्या नामस्मरणात आहे. मी सांगत नाही, माझे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. नाम संकीर्तन साधन पैसो पे, नाम संकीर्तन साधन पैसो पे. जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. जळतील पापे वा वा वा. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. वा वा वा. हां. एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं पाप नाहीसं करण्याची ताकद. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. गुरुजी ऐका, नाम साधनेचं वेळ लागावं लागतो बरं का. भोळं व्हावं लागतं, आणि भोळं झाल्याच्या नंतर, वेड झाल्याच्या नंतर देव तुम्हाला प्राप्त होतोय, देव मिळतोय. आपण वेडं होतो गुरुजी, ज्याने त्या गोष्टीसाठी वेडं होतो. कुणी खुर्चीसाठी वेडं होतंय, कुणी संपत्तीसाठी वेडं होतंय, कुणी सौंदर्यासाठी वेडं होतंय. एक तर इतकं काळं होतं, त्यांनी 2000ची साबण जाऊन आणली आणि अख्ख्या अंगाला गोळशिली. साबण काळी झाली पण ह्यो गोरा झाला नाही. हां हां हां. कशाला याने त्याच्या आहारी जावा, कशाला आहारी जावा. अहो काय सांगावं, गावाकडं आमच्या गावातल्या बाईंनी सध्या सोनं केलं. सोनं किती वाढलंय गुरुजी. हां, पहिलं तरी मुलामुलीचं लग्न जमलं की सोनाराकडे नेऊन सोनं करीत होते, आता अजिबात नाही. ते पोळ्याचे बैल फिरून आणल्याने दोघाला दुकानात न्यायचं सोनाऱ्याच्या, फक्त फिरून आणायचे मागं, सोनं करायचं नाही. आहे का नाही. 1,50,000 आणि 1,80,000 सोनं केलं महाराज. हा, आमच्या गावातल्या बाईंनी सोनं केलं 8 दिवसापूर्वी. अख्ख्या गावात मान हालीत फिरली. तिला कुणीच विचारलं नाही केवढ्याचं सोनं केलं म्हणून. बरं, मान कमा हालीत फिरली, तिला कुणी विचारीनाच हो. 9व्या दिवशी एका बाईने विचारलं, तेव्हा शांत झाली. नाही तो कुणाच्या दारात गेले, मंगल काय भाजी केली ग तो, काही गरज आहे का, ते झुमरं हाली थिंडायची प्रत्येकीच्या दारात. आहे का नाही. हा, गर्व असावा. कशाचा असावा. ऐका, आपल्या सात्विकतेचा असावा. लक्षात येतंय तुम्हाला. कशाच्या पण आहारी जातो, कशाच्या पण आहारी जातो. गुरुजी मी सांगत होतो, लोक असं पंगत बसती कावा कावा कीर्तन झाल्या झाल्या विनोदानी सांगत असतो. नाम साधना करायची म्हणलं अंतकरणातून लागतंय. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. किंवा ऐका, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. राम म्हणता रामची होईजे. जेव्हा राम हा शब्द मुखातून निघेल, हा देह राम पदाला पोहोचला पाहिजे, तेव्हा नामसाधना महत्वाची. नाही तर आमची पंगत बसती आणि प्रत्येक गावात एक माणूस ते देवाने निवडून दिलेला असतो. ते पंक्तीत हरे राम म्हणतं. ते स्वरात म्हणत नाही पण जोरात म्हणतं महाराज. पण म्हणतं ते महत्वाचं आहे आणि त्यांच्यामुळं अख्खं गाव म्हणतं. पण काय काय लोक आहे ना, बघा ना, त्यांनी म्हणावं हरे राम हे असंच म्हणतं महाराज. राम राम हरे हरे, मागचे हरे राम हरे. तोंडावरून वारं गेलंय जसं. कशाला म्हणतो हा, कशाला म्हणावा. आणि तेवढ्यात पिठल्याची बादली यावा आणि बाजरीच्या भाकऱ्या, मग जसं हरे राम हरे, मर तुका काय. हा, आणि तेवढ्यात गुलाबजामुची भरणी विकास दादा गुलाबजामू हरे राम टाक, जशी याच्या बापाची पंगत आहे महाराज. हा, आणि नामस्मरण कोणी करायचं, बापानी कोणी करायचं महाराज. हा, नाही नाही, जिथं नाही तिथं डोकं लावतो. हा, कशासाठी भांडतो आपण. हा, पदासाठी, संपत्तीसाठी. नाही 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 नाही. हा, ज्ञानोबारायाने जग जिंकलं, पैशानं जिंकलं का. तुकोबारायानं जग जिंकलं,
पैशानं जिंकलं का? नाथबाबांनी जग जिंकलं, पैशानं जिंकलं का? नाही, जगाला प्रेम देऊन हे जगाचे मालक झाले, प्रेम देऊन जग जिंकलं. मी एक वाक्य बोलत असतो विकास दादा, सिंहासन की इच्छा मत कर यारो, सिंहासन की इच्छा मत कर यारो, खुद सिंह बन जाओ, जहां बैठोगे वहां सिंहासन बन जाएगा. वा वा. हा, याच्यासाठी काय पाहिजे? कर्म चांगलं पाहिजे. रोज उठावा देवाच्या दारात जावा, रोज उठावा देवाच्या दारात मुंडकं हे थोबाडा आपटून यावा आणि अंतकरणात चांगला भाव नाही. ऐका, हे जरूरी नहीं इंसान हर रोज मंदिर में जाए, ये जरूरी नहीं इंसान हर रोज मंदिर में जाए. कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. हा, जिथं तुम्ही जाताल तिथं मंदिर बनलं पाहिजे. तुम्ही म्हणता मंदिराचं काय घेता? आमच्या 10व्या पोतली इकडं दगड ठोयना तो वावरात आवताला आड येते म्हणतात आवताला का? बापानी कर्मच ते केलेलं असतं. हा, बापच नीट वागलेला नसतो. काय सांगू गुरुजी तुम्हाला, अलीकडे ती प्रेम करायची पद्धत निघली आणि ते अथक परिश्रमाच्या नंतर पिल्लू नावाचा शब्द आला. मुलगी मुलाला पिल्लू म्हणते, मुलगा मुलीला पिल्लू म्हणतंय आणि ते लाडात अजून शब्द पुढं ढकलला. मुलगी मुलाला डुकराचं पिल्लू म्हणायची एक. आणि त्यांच्या गावात महज कीर्तन, काय पाप केलं होतं काय नो. बरं, त्या पोराच्या घरी महामुक्काम, कीर्तन संपल्या आणि तिथं मुक्कामाला गेल्याच्या नंतर मुक्काम केला. सकाळी उठलो, स्नान संध्या केली. त्या पोराचा बाप आणि मी नाश्ता करायला बसलो. पोरगा आंघोळीला गेलो, पोराचा मोबाईल बापाच्या खिशात. पुरीला माहीतच नाही. पुरीने डायरेक्ट फोन केला, काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस? आता बापच शाना नव्हता, बापाच्याच गळ्यात माळ नव्हती. रोज एकाची कोंबडी चोरून आणायचा. हा, आणि बाप जायचा बेटा, कुंभार जायचा लोटा. पोरगा आंघोळीला गेलो, पोराचा मोबाईल पोराच्या बापाच्या खिशात. पोरगी म्हणली, काय रे डुकराच्या पिल्ल्या काय करतोस? पोराचा बाप म्हणला, पिल्लू आंघोळीला गेलोय मी, डुक्कर बोलतोय, बोल काय म्हणतेस म्हणला. हा, अशाला काय करावं? ऐका, मी सांगू का? लड़का जान देता है लड़की के लिए. अरे प्रेम कुणावर करावं, कुणावर करावं? लड़का जान देता है लड़की के लिए, लड़की जान देती है लड़के के लिए. जान देने से क्या मिलेगा? 2 गज जमीन नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. जान देना है तो दे दो इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तुम्हारे कफन के लिए. हा, मरायचं आहे ना? अरे या देशासाठी मोर. प्रेमात पडायचं आहे ना? छत्रपती शिवरायांच्या प्रेमात पड. प्रेमात पडायचंय ना? ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रेमात पड. लोक आजही मंदिरं बांधतायत. मुलीच्या प्रेमात पडो आणि ते मुलीचे स्वप्न पूर्ण. हे पोरगं म्हणतंय, तू माझ्या आयुष्यात तर येऊन बस, तुझ्यासाठी चंद्र आणि सूर्य तोडून हातभर चेटी फाटली शिवीनं व्हायना याला चालला चंद्र आणि सूर्य तोडून आणायला. अहो एवढं 8-8 दिवस आंघोळ करीत नाही. जे घरातले उंदर औषधाने मेले नाही ते याच्या बन्यालाच्या वासाने मेले. चंद्र आणि सूर्य कावा तोडून आणायचा तो? हा, ते राहून दे, तू आंघोळ टायमाव कर अगोदर. आंघोळ कोणी करायचे टायमाव? हा, म्हणून ऐका, हा, जळतील पापे जन्मांतरीचे, एवढी नाम साधनेत ताकद आहे. विठाला विठाला मी सांगत असतो विकास दादा. ऐका, हा, मी म्हणलं ना तुम्हाला 12 वाजेपर्यंत तुम्हाला मी नाही सोडणार. मारत नाही, तसं नाही. तुम्ही उठून जाताना पाकिट दुसऱ्याकडून घ्यावं लागेल मला. हा, वेळेच्या आत जय विठ्ठल. हा, ऐका, नाम साधनेसाठी हे हृदय प्रवृत्त व्हावं लागतं, हे मन देवापर्यंत जावं लागतं. असा सुंदर दृष्टांत सांगतो, ऐका. गावामध्ये एका व्यक्तीनं अन्नदानाची पंगत घातली. दादा, नाम साधलेला माणूस प्रवृत्त कधी होतोय? हे अंतकरण भगवंतापर्यंत कधी जातंय? ऐका, गावामध्ये पंगत घातली, सगळं गाव जेवलं. मारवाड्याचा माणूस होता, सुंदर दृष्टांत आहे. पण गावातला एक वारकरी मात्र जेवायला आलं नाही. दिवसभर काम करायला गेला शेतात, दिवसभर उपवासी वारकरी. घरी आला, पोटभर जेवला. दिवसभर उपवासी असणारा माणूस किती जेवलो? हा, पोटभर जेवला. हातावर पाणी ओतणार तेवढ्यात तो मारवाडी एवढ्या डब्यामध्ये एवढा डबा भरून गुलाबजांबू घेऊन आला वारकऱ्याकडे. ओ वारकरी बाबा, एवढे गुलाबजांबू खा, तुम्ही पंक्तीला जेवायला आले नाही. वारकरी म्हणला, हे बघा, दिवसभर काम करून आलो, आत्ता जेवलो. हे बघा, तुमच्या देखत हातावर पाणी घेतलं म्हणले, तुमच्या देखत हात सुद्धा वाळला नाही. आता इच्छाच नाही माझी खायची. नाही. मारवाडी म्हटला, अहो तुमच्यावर माझी किती श्रद्धा आहे, तुम्हाला मी किती मानतो तुम्हाला माहिती आहे ना. वारकरी बाबा, तुम्ही जर जेवले नाही तर माझं अन्नदान सुद्धा साध्य होणार नाही, ते सिद्ध होणार नाही. तुम्ही जेवले पाहिजे. नाही जेवले तर एवढ्या डब्यातले गुलाबजांबू खा तुम्ही.
वारकरी म्हणला काहीही सांगा पण मला गुलाबजांबू खायला सांगू नका. ते म्हणले का सांगू नका? वारकरी म्हणला मी आत्ता इतका जेवलोय म्हणला, इतका जेवलोय, तोंडात जर बोट घातलं तर काला अडकून यायला बसला म्हणला माझ्या बोटाला, इतका जेवलोय म्हणला, गुलाबजांबू काय खाऊ म्हणला. येतंय लक्षात? दमून गेला तो मारवडी. नाही, तुम्हाला गुलाबजांबू खावे लागतील. वारकरी पाया पडला, नको, माझी इच्छाच नाही, इथपर्यंत जेवलो. शेवटी मारवडी म्हणला बरं नाही ना सगळे खायचे, नाही म्हणून एक गुलाबजांबू खा. नाही म्हणून, नाही म्हणायला एक गुलाबजांबू खा, तेवढंच माझं अंतकरण समाधान होईल. नको म्हणला वारकरी. नाही, नाही म्हणायला एक गुलाबजांबू खा. उघडलं ते आणि वारकऱ्यानं गुलाबजांबू पाहिले. नाही म्हणायला एक गुलाबजांबू खायला सुरुवात केली ती, यांनी नाही म्हणायला एक शिल्लक ठेवला नाही. लक्षात येतंय का? नाही म्हणायला एक सुरू केलता खायला, तर नाही म्हणायला डब्यातला एकच शिल्लक ठेवला नाही. त्याचं कारण सांगतो. जेव्हा दृष्टीनं गुलाबजांबू पाहिले, जेव्हा त्या गुलाबजांबूची चव जिभेला लागली, इच्छा नसताना सुद्धा डबाभर गुलाबजांबू खाल्ले. तसं जेव्हा या दृष्टीला भगवंताचं स्वरूप दिसेल, जेव्हा या जिभेला त्या नामाची चव कळेल, इच्छा नसताना सुद्धा तुमचा हा देह नामरूप होऊन जाईल, भगवत रूप होऊन जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला देव पाहण्याची दृष्टी कळालीच पाहिजे. तुका म्हणे चाखून सांगे, मज अनुभव आला अंगे. आम्ही चाखलंय याला, आम्ही अनुभव घेतलाय, तेव्हा तुमच्या समोर मांडलाय. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अजून एक सांगतो. प्रपंचामध्ये माणसाला रडावं का लागतंय? ऐका, देवाचं नामसाधनेचं महत्वच कळालं नाही कळालं. मावशी ऐका, एका मुलानं खोटं बोलून लग्न केलं. बाबा म्हणला मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहे. ऐका बरं का, खोटं बोलून लग्न केलं. त्या मुलाच्या सासरवाडीतला फक्त एकच जण शिकलेला, तो सुद्धा मिलिटरी भरतीत, त्याचा मेवना, बाकी सगळे अडाणी. मुलगा गेला सासरवाडीत 6 महिन्यांनी. याची बायको अडाणी, सासू अडाणी, सगळे अडाणी. आणि पत्र आलं मुलाचं, कुणाचं? याच्या मेवण्याचं. हे सासरवाडीत गेलं, पत्र इंग्लिशमधून लिहिलेलं. सासूबाईने जावयाच्या हातात दिलं. जावाय बापू वाचा पत्र. जावाय बापू लागला लोळू लोळू रडायला. सासूला वाटलं माझ्या लेकराचं काय बरं वाईट झालं काय काय नाही. सासू लागली झोडू झोडू हातवांड घेऊन रडायला. पोरीला वाटलं मै आयन मग नवरा रडतोत म्हणजे नक्कीच माझ्या भावाचं काहीतरी झालं दिसतोय. पोरगी भेताडाला धडका घेऊ रडायला लागली. ह्या दोघीचा आवाज शेजारच्या मंगल आकाने ऐकला. मंगल आका तर इथून तिथून लोळाट्याच घेत आली. मंगल आकाचा आवाज गंगू आकाने ऐकला. गंगू आका बोंबलत आली. बरं विचाराव ना कमून रडतात ते. गंगू आकाचा आवाज धुरपतबाईने ऐकला. धुरपतबाई पण तोंड झोडू घ्यायला लागली. धुरपतबाईचा आवाज सरूबाईने ऐकला. सरूबाईने पण तोंड झोडू घ्यायला रडायला लागली. आख्या गावातल्या बाया रडायला लागल्या. मग माया माणसं संपले. आवाज गेला पुरुषापोत. पांडू तात्या आले. पांडू तात्याने तर दगडाने तोंड हाणून घ्यायला लागलं. का आता धुरपतबाई कमून रडती म्हणले. पांडू तात्याचा आवाज खंडू तात्याने ऐकला. खंडू तात्या पण छाती बडू घ्यायला लागले, रडायला लागले. खंडू तात्याचा आवाज बंडू भाऊने ऐकला. बंडू भाऊ पण तितकाच रडायला लागले. सगळे रडायला लागले. गाव संपलं, अख्खं गाव रडायला लागलं. सरपंच आले गावचे. शेवटी शिन्नरला गेले ते आमचे काढल्या गावचे सरपंच. सरपंचाने शेवटच्या माणसाला विचारलं तू कम रडतो? ते म्हणले मला माहित नाही म्हणले. बंडू रडतोय म्हणून मी रडतो म्हणले. बंडूल म्हणले बंडू तू कम रडतो? तेव्हा म्हणला खंडू रडतो म्हणून मी रडतो. बाबा आपल्याला काय माहित नाही. खंडूल म्हणले खंडू तू कम रडतो? हे बघ पांडू रडतोय म्हणून मी रडतोय म्हणले. पांडूला विचारलं पांडू तू कम रडतो? ते म्हणला धुरपतबाईवर मला जीव होता, धुरपतबाई रडती म्हणून मी रडतो. हा, धुरपतबाईला विचारलं धुरपतबाई तू का रडती? ती म्हणली सरूबाई रडती म्हणून मी रडते. सरूबाईला विचारलं तू कम रडते? ती म्हणली मंगल रडती म्हणून मी रडते. मंगलला विचारलं तू कम रडते? ती म्हणली गंगू रडती म्हणून मी रडते. प्रकरण गेलं घरात. विकास दादा ती पोरगी लोळू रडत होती. का ग बाई काय झालं? काय सांगू तुम्हाला, माय रडती, भाव नवरा रडतोय, याचा अर्थ माया मालकाचं काहीतरी झालं दिसतंय. माया माईला विचारा म्हणली. मला पण माहीत नाही रडायचं काय कारण, पण मी रडते म्हणली. आणि मग त्या बाईला विचारलं कम रडता? काय सांगू
मग एकुलतं एक लेकरू सीमेवर लढतय, मा शिकेल जावाई, याला मी पत्र वाचायला दिलं, जावाई रडायला लागला, माझ्या लेकराचं बरं वाईट झालंय काय नव्हतं. ते म्हणले आता खोडावच घाव घालू, जावायलाच विचारू म्हणले. जावाय बापूला तांब्यावर पाणी प्यायला दिलं, 2 तांबे पाणी प्यायला जावाय, बिगर कामंधामाचा 2 तांबे पाणी प्यायला. सरपंच साहेब, जावाय बापू शांत व्हा, शांत व्हा, झालंय काय, लय अवघड झालंय ना. म्हणलं अहो झालंय काय ते सांगा, अवघड झालंय ठीक आहे, पण काय झालंय ते सांगा. मग जावाय बापू म्हणला काय नाही, म्हणलं मला पत्र वाचता येणं म्हणून मी रडतोय, अख्खं गाव कामाला लावलं येणं, मला अख्खं गाव कामाला लावलं. ऐका, हां संपला माझा दृष्टांत. याच्यातला सार घ्या. जसं जावायाला फक्त शिक्षणाचं महत्त्व कळालं नाही म्हणून त्याला रडावं लागलं, त्याच्याबरोबर सगळ्या गावाला रडावं लागलं, तसं तुम्हाला जन्माला येऊन नामाचं महत्त्व कळालं नाही, आयुष्यभर रडावंच लागणार, रडावंच लागणार. बरं काय लागतंय? नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हा अहो कुठं वनात जाऊ नका, रानात जाऊ नका, गडावर जाऊ नका. काय करावं? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग महाराज ऐका ना, या जगामध्ये असा एखादा मंत्र आहे का, एखादं सोपं साधन आहे का, ते आम्हाला सहज सहज उच्चारता येईल? रामकृष्ण हरी विठ्ठल देवा, रामकृष्ण हरी, विठ्ठल रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी, विठ्ठल देवा, रामकृष्ण हरी, विठ्ठल देवा. मंत्र हात बाबा सर्व मंत्र हात बाबा सर्व काळ, मंत्र हात बाबा सर्व लगते कायात जावे वनांतरा, लगते सायास जावे वनांतरा, लगते सायास जावे वनांतरा, लगते सायास जावे वनांतरा, जावे वनांतरा, जावे वनांतरा. लई सोपं आहे, अवघड काहीच नाही. ताकद बघावं, 84,000 लक्षवणीचं दुःख भोगायचं नाही. नाही सोपं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. सगळं देवानं दिलंय ना, त्या देवाला विसरायचं नाही. ते कालही त्याचं होतं, आजही त्याचं आहे आणि उद्याही त्याचंच आहे. आपण कशासाठी भांडावा? भावात किशी भानगडी जमिनीसाठी, धनासाठी. हा अरे ती जमीन आत्ता तुमच्या 7/12 रे, पण परमनंड त्या भगवंताच्या नावाच्या 7/12. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आपलं आहे. जे काही आहे ते देवाचं आहे म्हणायला शिकावं. गुरुजी ऐका, सुंदर उदाहरण देतो. हा देहच जर आपला नाही, प्रपंचातल्या गोष्टी आपल्या कुठं होणार आहेत? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काही नाही. एका शिष्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुदेव गेले. सुंदर उदाहरण आहे गुरुजी. जे काही आहे ना, हे सगळं देवाचं आहे म्हणायला शिका. देवाचं आहे. शिष्याची परीक्षा घेण्यासाठी गुरुदेव गेले. कोट्यावधी रुपयाचा शिष्याचा बंगला होता, कोट्यावधी रुपयाच्या दारामध्ये गाड्या होत्या. गुरुदेवानं शिष्याला विचारलं, का रे शिष्या, हा बंगला कोणाचा आहे? तो शिष्य म्हणला, गुरुदेव हा बंगला देवाचा आहे. शिष्या, या दारातल्या गाड्या कोणाच्या? गुरुदेव ह्या गाड्या सुद्धा देवाच्या आहेत.
शिष्या, हे घरातलं धन कुणाचं आहे रे? गुरुदेव, हे धन सुद्धा देवाचं आहे. दुसऱ्या मजल्यावरती शिष्य आणि गुरु गेले. सुंदर देवघर बांधलेलं होतं. ते देवघर पाहिलं गुरुदेवानं. आपला शिष्य इतका सात्विक आहे, डोळे भरून आले गुरुदेवाचे. शिष्या, हे देवघर कुणाचं रे? हे देवघर सुद्धा देवाचंच आहे गुरुदेव. शेवटी देवघरातल्या देवाकडे बोट केलं. शिष्या, हे देवघरातले देव कुणाचे रे? गुरुदेव, हे देव मात्र माझे आहेत. देवाला माझा म्हणायला शिका. ऐका, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. देव माझा मी देवाचा, वा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, मी देवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. वा वा गुरुजी. मला सांगा बाबा, योगेश बाबा, ज्या दिवशी तुम्ही देवाला माझं म्हटले त्या दिवशी तुम्ही जिंकले. एक सुंदर ज्ञानोबारांची ओवी सांगतो तुम्हाला. हे तुझं चिस्त वजा हाले, तरी मिया नाही म्हणितले, ऐसे जेने जाणीले तो सुट लागा. हे सगळं तुला दिलंय, हे आपल्याला देऊन सुद्धा हे माझं नाही म्हणण्याची ज्याची वृत्ती झाली, तो 84,000 लक्ष योनीतून सहज सुट लागा. हे ज्ञानोबारांचे वाक्य आहे. विठाला विठाला विठाला. मग ऐका गुरुजी, आपण कशाला माझं म्हणतो, कशाला माझं म्हणतो? लेकरं आपले, बायको आपले, सगळं आपलं. अरे कुठपर्यंत? नामदेवरायाला जिथं प्रपंचात सुख मिळालं नाही नामाशिवाय, तुकोबारायाला मिळालं नाही, तुम्हाला आम्हाला कुठून मिळल? धनदारा पुत्र जोन, हे बंधू सोय रे पिशुन, बंधू सोय रे पिशून, हे सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून, हे शरण रिहा देवासी, शरण रिहा देवा, शरण घा देवासी, शरण घा देवा. हे सगळं काय आहे ना, ते आपलं नाही, स्मशानापर्यंत आहे. ऐका, देव फक्त आपला आहे, त्याला आपलंसं करून घ्या. आणि काय साधन? नाम साधन आपला करण्यासाठी, दुसरं काही लागत नाही, काही लागत नाही. काय झालं गुरुजी, जगामध्ये अनेक प्रकारचे, अनेक विचाराचे लोक झाले. या जगामध्ये श्रेष्ठ काय? सगळी जबाबदारी संतावर लुटून दिली. सगळे संत एका जागेवर आले. या जगामध्ये श्रेष्ठ काय? सगळ्या संताचं एकच आलं, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, एकांती बैसले, संत एकांती बैसले. सर्व सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले. सिद्धांत शोधिले, सर्व सिद्धांत शोधिले. दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले. दृष्टी अवलोकिले, दृष्टी अवलोकिले. सार काढिले निवडोनी, सार काढिले निवडोनी, हे सार काढिले निवडोनी.
माझे भगवान बाबा, माझे निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबा राय तुकोबा राय पांडुरंग परमात्मा बोलतोय बघा. जय हो सरदार. उडी 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 उडी. ते नाम विठोबाचे ते विठोबाचे ते नाम विठोबाचे ते नाम विठोबाचे. हे नाम विठोबाचे ते नाम विठोबाचे. हे नाम विठोबाचे ते नाम विठोबाचे. वाह. सगळे संत एका जागेवर आले. संत एकांती बैसले. सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. ते हे नाम विठोबाचे. जगातलं सगळ्या नामाचं सार विठ्ठल नाम आहे. विठ्ठल का घेऊ नये? प्रपंचामध्ये मन गुंतलंय. प्रपंचामध्ये कोणाला सुख भेटलं नाही. तुम्हाला कुठून भेटन? हे अशी संस्था आहे विकास दादा. माझ्याकडं पण 30-40 विद्यार्थी आहेत. 9 वर्षापासून संस्था आहे. बायकोकडून कुठं सुख भेटत असतंय? कोणाकडून भेटन, पण बायकोकडून भेटायचं नाही. मला कीर्तन नसलं तरी मी 150 रुपयात पत्रिका छापून घेतो. मित्राची धमुकामाला जातो का लय अवघड आहे. आणि लोक म्हणतात महाराजाचे काय लय मजा. कशाची मजा आणि कशाचं काय? फक्त तुमचं आहे ते वाट्यावे आणि आमचं कडी लावून आथे. काय सांगा गुरुजी, असं घरी गेलो ना, हे असे पोरं येतात 8-15 दिवसांनी कीर्तन करून घरी जातो. आणि गुरुजी पोरं येतात आणि बिलगतात. आनंद होतो. गुरुजी आले, गुरुजी आले, गुरुजी आले. मै बायको गेटमध्ये उभा राहते. माया थोबाडाकडे पाहून ते आलं बाया कीर्तन. मग नाव कीर्तन आहे काय? हा आलं बाया कीर्तन. अहो प्रपंचात सुख नाही. माया लग्नाची सुरुवातच चुकली महाराज. हा सुरुवातच इतकी बेकार झाली विकास दादा. 7 वर्ष झालं प्रपंचाच्या ठेचा खातोय. किती वर्ष सरपंच? 7 वर्ष. आत्ता एवढा तर 7 वर्षापूर्वी केवढा? कशाला लग्न करायला जावा म्या? हो का 12 किलो वजन तवा. मग गेलो पोरगी बघायला. नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला. नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले. नाकाला येऊस्तोवर जेवण केलं. आता जेवलो तसे इतकं खाल्लं. आणि सगळं झाल्यावर पोरीचा बाप मला म्हणला, आपल्या पोरीला पायाला पोरगा येणार होता, अजून आला नाही, कुडशिक आला, फोन करा. काय वाटलं असं माझ्या जीवाला महाराज. एवढा अपमान सहन केला मी तवा. एका ठसक्यात त्याचे हाय एवढे पोहे चिवडा त्याला बाहेर दिला मी. हा म्हणलं मीचे म्हणलं तुमच्या पोरीला पायाला आलेलं. ते म्हणले मै पोरगी 24 किलो, तुम्ही 12 किलो कसा मेळ जोटायचा म्हणले. पण होऊन गेलं गुरुजी. लग्नाची तारीख काढली आणि मग ट्रक, टेम्पो, पिकअप, जिपा वगैरे हे सगळं भाड्याने लावलं. ह्या भाड्याने हे सगळे न्यायला, मग ते त्यांना हां मग ते वराडा न्यायला लावलं. बाकी मग गुरुजी 2 जिपा स्पेशल ही मोकार गर्दी गाडीत भरून न्यायला लावली. 2 जिपा स्पेशल. बरं त्याने कुणीच माझा विचार केला नाही. इतकी गाडी फुल भरली त्या कलाऱ्याने. मलाच जागा बसायला ठेवली नाही. लग्न कोणाचं? मग लग्न. आणि त्याने मलाच बसायला जागा ठेवली नाही. तो गणपती विसर्जनाला चाललेल्याने गाडीच्या बोनटवर बसून गेलो. ही लग्नाची सुरुवात. शेवट कसा? तिथं गेलो तर बामन देव ढेला पडाना. नवरीच्या मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. आणि मामा येड्या बाबळीत पाडला. 7 तास कुणाला सापडला नाही. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. विकास दादा इकडून तिकडून मामा वडीत 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 आणला. वडीत का मानला? लहानसा नाही, 1.25 क्विंटलचा तू. हां वडीत आणला लोकांनी. बरं तिकडून मग स्नान वगैरे केलं. लग्नाची वेळ होत चालली होती. मग तेव्हा मला ती गर्दी आठवली. मला वाटलं आता माझा मेकअप करायला कोणतरी येईन. काय नाही, कुत्रा आलं नाही. त्यांचा मेकअप पाडण्यात दंग. बरं त्या इतक्या वाकात्यात कोंबडा पाडताना इतके डोळे वर करतात का वाटतं बुबुळ फिरून मागं येतं काय नो अशी प्रदक्षिणा घालून. इतकं वर बघून काय दिसतंय काय नो. हा आणि कशाचं काय कुणीच आलं नाही. तेव्हा मला प्रमाण आठवलं. आपुली आपण करा सोडवन. मग मी ती मेकअपची किट हातात घेतली आणि ते घेतलं सगळं हातावर घोळशील आणि ते तोंडाला लावलं तर माकडावानी गिरणीवाल्यावर तोंड झालं. मग हे लग्नाचे हाल. पुन्हा तोंड धुतलं विकास दादा. आणि ते मेकअपची किट असते ना त्याचा सगळा पुरेपूर अंदाज ब्युटी पार्लरवालीला. आपल्याला नाही. आपण वाटं जायचं नाही त्याच्या. आता ब्युटी पार्लर हा शब्द इंग्रजीतला आहे. त्याला मी मराठीतून एक शब्द निवडून काढला. तो म्हणजे शोधून काढला. त्याचा जनकच मी आहे. ब्युटी पार्लरला इंग्रजीमधून तो शब्द आहे. त्याला मराठीतून काय म्हणायचं? महिला मुख काया पालट केंद्र.
आहे का नाही? नवीन आहे का नाही? हां हां, म्हणजे आत गेलेली बायको आपलीच आहे का नाही? 15 मिनटं नीट बघावं लागतं तिच्याकडे, तवा भरासा बसतोय. हां, आणि विकास दादा इकडून तिकडून लग्नाला जाऊन उभा राहिलो. मग लग्न लागलं, सगळ्या जेवायला बसल्या, मै सासू जेवायला बसली. सासूचं वजन 100 किलो आहे जवळजवळ. उगं तुम्ही लांबचे आहेत म्हणून सांगतो, गावाकडे सांगायला काय टापे का मै महाराज? हां, 4 मेहुण्या जेवायला बसल्या, माझ्या थवाडाकडं पाव पाव येईनी पुऱ्या हाणल्या. सासूनी जवळजवळ 22 पुऱ्या खाल्ल्या माझ्या तोंडाकडे बघू बघू. एका मेवणीने 18 पुऱ्या खाल्ल्या. मला कोणी जेव म्हणलं नाही. हां, आपला गरीब माणसाने उभा राहिलो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर पोरगी वाटा लावायचा टाईम झाला. तवा सासू माझ्या तोंडाकडे बघून मायो, माझ्या तोंडाकडे बघून जसा हिचा बाण कापेला आहे. हां, म्या खाली बघितलं. मी घाबरलो सासूला. त्याचं कारण सांगतो. म्हणलं सासू जर आली पळत, पोरगी बाजूला जर झाली, सासू जर माझ्या गाळ्यात पडली तर मग भोगा व्हायचा. म्हणलं कशाचं इथं केपानगरला कीर्तन आणि कशाचं काय झालं असतं. हां, मी घाबरलो तिला. पुन्हा खाली बघितलं. पुन्हा सासू माझ्या तोंडाकडे बघून मायो, पुन्हा खाली बघितलं. नंतर तिने राग बदलीला गुरुजी बरं का. तिसऱ्यांदा मी वर बघितलं, मायो. मग राग आला, मी उतरलं. मी म्हणलं कायो, 18-22 पुऱ्या खाल्ल्या तेव्हा कुठं गेलतो तो रडू. हां, ऐका, प्रपंचामधलं सुख हे सुद्धा तुम्हाला दुःखच देत आहे. आणि प्रपंचामधलं दुःख हे सुद्धा दुःखाच आहे. महाराज, जगामध्ये काय सत्य आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तो कालही सत्य होता, तो आजही सत्य आहे, तो उद्याही सत्य आहे. म्हणून त्याला आपलंसं करून घ्यायला शिका. विठ्ठला विठ्ठला. कशाचाच गर्व करू नका, कशाचाच. ऐका, ज्ञानोबरायाच्या संताच्या सानिध्यात जा. संताचा सहवास देवाला मागा. देवा, शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम मुखातलं बंद पडू देऊ नको, एवढं देवाला मागा. ऐका, 10 मिनिटं सेवा आपण संपू. संताचा सहवास सुद्धा नामसाधनेनं तुम्हाला प्राप्त होतो. आणि अनावधानानं जर तुमच्या जीवनामध्ये संताचा सहवास निर्माण झाला, आजही तुमचे मंदिरं उभे राहतात. मी सांगत नाही. विकास दादा, मला सांगा, नेवास्याला तुम्ही प्रत्येकजण गेलेले आहात, गेलात का नाहीत? गेलात ना. नेवास्याला मंदिर कशाचं आहे? खांबाचं. मंदिराला खांब पाहिले, पण खांबाचं मंदिर नेवास्यात आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय गेले आणि त्या खांबाला टेकून उभे राहिले. नामसाधनेनं संताची संगत तुम्हाला प्राप्त होते. आणि संताची संगत प्राप्त झाली म्हणजे देव मिळाला. मला सांगा, ज्या खांबाला ज्ञानोबरायने पाठ दिली, मग त्या खांबाकडे पाठच होईल का तोंड होईल? पाठच होईल ना. ज्या खांबाकडे माऊली ज्ञानोबरायने पाठ फिरवल्याच्या नंतर सुद्धा त्याचं मंदिर उभं राहत असेल, तर ज्ञानोबरायने तोंड फिरून जर तुमच्याकडे पाहिलं तर तुमचं काय होईल? काय होईल? म्हणून संताची संगत सुद्धा मिळवा. अरे, ज्या रेड्याच्या सानिध्यात ज्ञानोबरायानं यावं. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. फक्त बोल एवढे 2 शब्द बोलले हो, काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. हा, का त्याच्या गळ्यात माळ घातली नाही, त्याला आळंदी पंढरीची वारी करायला लावली नाही, काही नाही. फक्त माऊली म्हणले, बोल म्हणले. त्या रेड्यानं सुद्धा संताच्या सहवासाची किंमत त्याला कळाली. ऋग्वेद बोलला रेडा सुद्धा. त्या रेड्याचं सुद्धा मंदिर उभं राहिलं आळेला. तिथं गेल्याच्या नंतर त्या रेड्याला रेडा नाही, रेडेश्वर महाराज म्हणावं लागतं, नाही तर बुटानी आणतील ते लोक महाराज. हा, संताचा सहवास. अरे, ज्या निर्जीव भिंतीच्या सानिध्यात जावं. ऐका, निर्जीव भिंतीच्या सानिध्यात ज्ञानोबरायानं भिंतीला सुद्धा त्यांच्या सहवासाची किंमत कळावी. ऐका, भिंत सुद्धा चालली गेली ना. त्या भिंतीचं सुद्धा मंदिर उभं राहिलं. म्हणून संताची संगत ही नामसाधनेनं प्राप्त होते. अजून काय नामसाधनेचं फळ? जिजाबाईच्या हातून परमार्थ घडला नाही, पण तुकोबारायची सेवा घडली. तुमच्याकडून परमार्थ होत नसेल, करू नका, पण परमार्थ करणाऱ्याची सेवा करा. तुकोबारायनं भंडारा डोंगरावरती जावं, डोळे भरून येतील. ऐका बरं का, भंडारा डोंगरावरती गेल्याच्या नंतर नामसाधनेला तुकोबाराय बसले. जिजाबाईनं टोपलीमध्ये भाकरी भाजी घेऊन त्यांना घेऊन जावी. माझ्या जिजाबाई भंडारा डोंगर चढायला लागल्या. ऐका बरं का, अर्धा भंडारा डोंगर चढल्या. त्यावेळेस तुकोबाराय आणि जिजाबाई सोडले तर तुकोबारायाच्या साधनेचं ठिकाण कोणाला माहिती नव्हतं. अर्धा भंडारा डोंगर चढल्या. जिजाबाईच्या पायात काटा खोडला. आवाज देतायत तर तुकोबाराय दंग झालेले, साधनेमध्ये एकरूप झालेले. पायात काटा खोडला. एक गुराखी तिथं आला. डोळे पुसले. बाळा, कोण तू? आहे आई, इथं मी गाई चारायला आलोय.
डोळे पुसले विकास दादा. आई मी काढू पायातला काटा? अरे एवढा खोलवर काटा शिरलाय, माझ्या पायातला काटा तुला निघल का रे? त्या गुराख्यानं म्हणावं, आई मनात म्हणावं, कंसाचा काटा मीच काढला ना ग, पुतण्याचा काटा मीच काढला ना, रावणाचा काटा मीच काढला ना, तुझ्या पायातला काटा काढणं माझ्यासाठी काय जड आहे? काढ, तुला निघतोय काटा. असा पाय धरला गुराख्यानं. आणि ऐका बरं का, काटा दिसावा म्हणून तुम्ही काय करता? थुका लावता ना, जिभेला बोट लावलं त्या गुराख्यानं, जिजाबाईच्या काट्याच्या जाग्यावर ते बोट लावलं. पायाची धूळ बोटाला घेतली, पुन्हा जिभेला लावली. जिजाबाईनं पाहिलं, अरे ए बाळा, अरे माझ्या पायाची धूळ तुझ्या जिभेला लागली ना, तसं नको. आई तुझ्या पायाची धूळ जिभेला लागण्यासाठी सुद्धा मला अनेक युगाचं पुण्य माझं आज उदयाला आलं. तो गुराखी म्हटला, जिजाबाईच्या पायाची धूळ जिभेला लागणं हे कुणाच्या नशिबात आहे? पुन्हा पुन्हा जिभेला बोट लावावं, पुन्हा पुन्हा पायाला लावावं, तेच बोट पुन्हा जिभेवर घोळसावं. हात फिरवला फक्त, पायावरून काटा नाहीसा झाला आणि गुराखी अंतर्धान पावला. ऐका, जिजाबाई उठल्या, तुकोबारायांच्या जवळ गेल्या, झालेली हकीकत सांगितली. जिजाबाई तुझ्या पायातला काटा काढणारा दुसरा कुणी नव्हता, तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपात येऊन काटा काढत होता. ही ताकद तुमच्या परमार्थातली आहे. आणि अजून परमार्थातली काय ऐका, भगवानगडाच्या पायथ्याला माझा जन्म झाला. वामन भाऊ भगवान बाबा, तुम्ही संतांचं नाव ऐकलं. मी आल्या आल्या भगवान बाबाची मूर्त पाहिली. साक्षात त्या मूर्तीमध्ये मला भगवान बाबा दिसले. भगवान बाबा दिसले, काय सुंदर मूर्त. मी भगवानगडावरच्या नंतर इथंच एवढी सुंदर मूर्ती पाहिली, नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला. आणि ऐका, परमार्थातली ताकद विकास दादा, संताकडे जात धर्म कुळ काही नसतो. नाही तर ज्ञानोबारायांनी न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, हे ज्ञानोबारायचं वर्णन केलं नसतं बरं का. मग ऐका, भगवान बाबाला सुद्धा त्रास झाला समाजाकडून. चोळ्या बांगड्या उशाला ठेवल्या गेल्या. ओ बाबा, कशाचे संत, कशाचे साधू तुम्ही? तुम्ही श्रीहीन आहात, तुम्ही श्रीलंपट आहात. भगवान बाबाला हिनवलं जायचं. भगवान बाबाच्या त्या परिसरामध्ये माझा जन्म झाला आहे. परिसरामध्ये म्हणजे विकासदादा, आमचे विकासदादा, आमचे गुरुजी आमच्या गावामध्ये सुद्धा कार्यक्रमाला होते बरं का, हे रत्न. मग ऐका, ज्या ठिकाणी ज्या गावात वामन भाऊचा जन्म झाला त्याच गावात माझा जन्म झाला. इतका भाग्यवान आहे मी, एवढा भाग्यवान आहे. मग ऐका, तुम्ही श्रीहीन आहात, श्रीलंपट आहात. भगवान बाबानं म्हणावं, मी असं काय केलंय? काय केलंय? तुमच्या गादीच्या खाली मैलाच्या चोळ्या आणि बांगड्या कशाला असाव्यात? भगवान बाबा म्हणले, माफ करा. विचार केला, ज्या इंद्रियामुळे मला त्रास होतोय ना, ते इंद्रियच तोडून टाकतो ना, ठेवत नाही ना, मग समाज वाईट दृष्टिकोनानं माझ्याकडे पाहिल का? आमच्याकडे खांबालिंबा नावाचं गाव आहे, तिथं पखालडोह नावाचा ओढा आहे. त्या ओढ्यात भगवान बाबा गेले, 2 गारगोटी हातामध्ये घेतल्या. ऐका रे, भगवान बाबाचं दुःख ऐका, ऐका बरं का. तुम्हाला त्यांचं दुःखाची जर जाणीव करून घ्यायची असेल ना, तुम्ही सुद्धा 2 दगड घ्या. एका दगडावरती हे बोट ठेवा, दुसऱ्या हातानं हाना ना या बोटावरती दगड, पा मारून, पा हिंमत होतीये का? माझ्या भगवान बाबानं 2 गारगोटी घेतल्या, ज्ञानेश्वरी हृदयाला लावली. भगवान बाबाचं प्रेम ज्ञानेश्वरीवर आणि ज्ञानोबारायावर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त होतं बरं का. ज्ञानेश्वरीला हृदयाला धरलं, माय ज्ञानोबाराय मला माफ करा. हे ज्ञानेश्वरीचं अमृत पिण्यासाठी तुम्ही मला माझा देह दिलता ना. ज्ञानोबाराया, या जगाला माझ्या परमार्थाची ताकद दाखायची ना. जर जगलो वाचलो तर पुन्हा या ज्ञानेश्वरीचा अमृत पिईल, पुन्हा या आईची सेवा करील मी. पण ज्ञानोबाराया मला माफ करा. डोळे भरून आले भगवान बाबाचे. ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून दिली. इंद्रिय तोडला गारगुटीनं. इंद्रियाच्या खाली गारगुटी एक ठेवली आणि वरून इंद्रिय तोडलं. जसा ऊस दगडाने तोडावा तसं इंद्रिय तोडलं. परिणाम, भगवान बाबाचं इंद्रिय खाली तुटून पडलं. भगवान बाबा चक्कर येऊन पडले. आणि ऐका माता माऊल्यांनो, एवढी ताकद माझ्या भगवान बाबामध्ये. रक्त सांडलं. अरे या जगाला परमार्थाचा दाखला, भगवान बाबाच्या परमार्थाच्या शुद्धता दाखवण्यासाठी सांडलेल्या रक्तातून सुद्धा तुळशी उगल्या. हा परमार्थ भगवान बाबांचा होता. परमार्थ भगवान बाबाचा. काय चमत्कार झाला ऐका. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, तुळशी उगवेला
कळते भाऊनी आले देव दिले अभय तेथे धावून आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिश शांतीची शोभा आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत शोभा ताकद भगवान बाबाच्या परमार्थातली ऐका. अमेरिका म्हणत असेल H2O पाण्याचा शोध आम्ही लावला. अरे पाण्याचा शोध तुम्ही लावला, पण त्या पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारे भगवान बाबा आमच्या भारत देशात झाले. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवरी झाली कीर्ती चराचरी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान बाबा, वामन भाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे असे आदर्श जर आपले पूर्वज असले, आपल्याला कोणाचा आदर्श घ्यायची गरज. विठाला 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 ऐका. नाम साधनेनं सगळं प्राप्त होतंय. यावी ना असता अनेक पै साधन वाहतसे आन विठोबाचे. अरे या जगाच्या पाठीवर माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, नामसाधने इतकं सोपं काही नाही. नामसाधनेपेक्षा श्रेष्ठ काही नाही. वाहतसे आन विठोबाची. मग कसं नामस्मरण करावं? करा एकदा हात वरती करा. वा वा राव द्या असेच आम्ही चहा पिऊन येतो 2-4 जण. इथं एक थांबायचं नाही, पाकिट द्यायला सुद्धा. हा विठोबा रखुमाई हनुमान सानप कुठे इकडे या. रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई वा रखुमाई विठ्ठला एक टाळी वाजा, हात वरती करा. वा गुरु नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे.
नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनासता अनेक पैसा धन वाहतसे आन विठोबाची नलगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. आनंद आला गुरुजी तुमच्यासारख्याच्या सहवासानं सेवेला. तुकोबारायनं म्हणावं, पांडुरंगाची आण घेऊन सुद्धा काही माणसं जर परमार्थ करत नसतील, नामसाधना करत असतील, त्यांचं पाप आडवं येत आहे. शहाणी माणसं जे आहेत तेच नामसाधना करतात आणि त्यांचाच उद्धार होतो. मी म्हणत नाही माझे तुकोबाराय शेवटच्या चरणात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते. नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. वा गुरुजी वा. नारायण, सुखे तो घरा, सुखे तो घरा नारायण, सुखे नारायण, सुखे तो घरा रे.
पोटी जन्म घ्यावा महाराज. आणि हे असे रत्न महाराष्ट्राला ज्या मायबापानं दिले त्या मायबापाने काय पुण्य केलं असं नो. म्हणून ऐका, आदरणीय प्रकाश महाराज कातकडे गुरुजी, किशोरदादा आणि विकासदादा, एवढी सुंदर साथ केली, मला सर्वांनी सांभाळून घेतलं. तुमच्यापेक्षा लहान आहे, वयानं ज्ञानानं सगळ्या गोष्टीनं. माझ्यापेक्षा आपण सर्वांनी साधना केलेली आहे. तुका म्हणे सोप्या हे सर्वाहुनी, शहाणं तो धनी घेतं, असे शहाणी माणसं नामसाधना घेतात. आणि ही बघा, ही सगळी मंडळी आहे, हे सगळे एका जाग्यावर जुळून येणं लय अवघड आहे. लग्न लवकर होईल तुमचं, पण हे कलाकार एका जाग्यावर लवकर यायचे नाही. मी सांगतो ना तुम्हाला. आणि हे तिघजण एका जाग्यावर आणणं म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज. हे उपकार कोणाचे असतील ना, आमच्या आदरणीय योगेश बाबांचे आहेत, तुमच्या गावचं रत्न. आणि तुमच्या प्रेमापोटी योगेश बाबा या गावकऱ्याला ही पर्वणी लाभली. मी सांगत असतो, काही काही लोक इतके बेजार करतात गुरुजी. एक म्हातारे कीर्तनात इतकं बेसूर म्हणलं, इतकं बेसूर म्हणलं, बंद करा म्हणलं प्रमाण, मला हे असले प्रमाण जमत नाहीत. गेला म्हाताऱ्यानं टाळ ठेवून आणि गेलं. मी म्हणलं गेलं तर गेलं, हे असं पण कीर्तनाची चव घालीत होतं म्हणलं. आणि कीर्तन झाल्यावर एकाच दादा लोक मला म्हणले, महाराज त्याला तुम्ही बोलायला नव्हतं पाहिजे. काय बोलायला नव्हतं पाहिजे, बेसूर म्हणत होता. अहो ते कसं म्हणून द्या पाहिजे म्हणले, पण त्याला बोलायला नव्हतं पाहिजे. आम्हाला कसं काय नाही बोलायचं, तुमच्या पाकिट कीर्तनाचं त्याच्या खिशात होतं म्हणले, तेव्हापासून कोणालाच बोलत नाही. म्हणून ऐका, झालेली सेवा सकल संतांच्या चरणावर मी समर्पित करतो. पुनश्च एकदा माझी सर्व थोरली मोठी गुरुबंध मंडळी, तुमच्या सर्वांच्या बाबा चरणावर नतमस्तक होतो, गावकऱ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेळे वाकुडी उत्तरे हरी नाही विचारला अधिकार मी आपोला तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैगंबरा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम बसा.